कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। कोकणातील पारंपरिक लोककलांच्या संवर्धनासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलाय। दशावतारासह विविध लोककलांच्या अनुदानात दुप्पट वाढ करण्यात आली असून नमन, खेळे आणि जाखडी यांचाही योजनांमध्ये समावेश करण्यात आलाय। चिपळूण येथे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली। गेले कित्येक वर्ष 2008 पासून ज्या विषयाला दुर्दैवाने दुर्लक्षित करण्यात आलं त्या विषयाचं काम माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वात माननीय एकनाथ शिंदेजी, सुनेत्राताई पवार यांच्या सहकार्याने आपण पुढे नेलंय। दशावतार असतील आणि अन्य 4 म्हणजे दशावतार धरून 5 अशा ज्या लोककला वर्षानुवर्ष होत्या त्याच्यामध्ये प्रयोगात्मक आणि भांडवली असं अनुदान जे दिलं जायचं ते 2,22,00,000 प्रयोगात्मकचं होतं ते यावेळेला वाढवून आपण 4,44,00,000 केलं आहे। म्हणजे जास्तीचा फायदा आपल्या लोककलावंतांना आणि कलापथकांना सुद्धा व्हावा आणि यामध्ये कलापथक जे चालवणार आहेत त्यांनाही त्यांच्या मेहनताना त्यांचं योगदान मिळावं आणि कलाकारांना सुद्धा त्यांच्या थेट अकाउंटवर अनुदान पोचवावं अशी योजना आपण करतो आहोत। तशी घोषणा मी केली आहे। ते सोडून अजून आपल्या या भागातील नमन, खेळ आणि जाखडी याचा सुद्धा नव्याने समावेश करून त्यांना सुद्धा प्रत्येक प्रयोगामागे 50,000 रुपयाप्रमाणे अनुदान या पद्धतीचा निर्णय आपण केला आहे। याच गतीने हळूहळू आपण अजूनच्या लोककला वाढवत जाऊ। कोकणातील सांस्कृतिक पायाभूत सुविधांबाबत राज्य सरकार लवकरच महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत आहे। विद्यमान सांस्कृतिक केंद्रांचा आढावा घेतला जाणार असल्याची माहिती सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी चिपळूण येथे दिली आहे। मुंबईला मी याची आढावा बैठक घेईन आणि सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन्हीकडे सांस्कृतिक केंद्र विषयाची आवश्यकता आणि परिस्थिती याची आढावा बैठक मुंबईत घेईन।